नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले महत्त्वपूर्ण प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, 2026मध्ये भारताचा 78वा लष्कर दिन सोहळा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेला होता? तर मित्रांनो, 5 सेकंदासाठी तुम्हाला वेळ देत आहे. तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट करा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 जयपूर. जयपूरमध्ये 2026मध्ये भारताचा 78वा लष्कर दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे, जयपूर या शहरामध्ये. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2025मध्ये किती तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 6 व्यक्तींना पद्मभूषण सन्मानित करण्यात आलेलं आहे 2025मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, तो मुलगा गाणे गातो या वाक्यातील कर्ता ओळखा. तो मुलगा गाणे या वाक्यातील कर्ता ओळखा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 मुलगा. तो गाणे गातो, मुलगा हा कर्ता आहे. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, हवा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? हवा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 वरील सर्व. पावक, पवन, समीर हे तिन्ही हवा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील पहिली इंग्रजी वर्तमानपत्र कोणती? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आहे बंगाल गॅजेट. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र हे बंगाल गॅझेट आहे. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मौर्य समाजाची राजधानी कोठे होती? मौर्य समाजाची राजधानी कोठे होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 पाटलीपुत्र. पाटलीपुत्र यामध्ये मौर्य समाजाची राजधानी होती. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 800 किमी. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही 800 किमी आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि 30 प्रश्नापैकी तुमचे प्रश्न किती करेक्ट आहे हे नक्की कमेंट करायला विसरू नका. तुम्ही पण प्रश्न देण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह 1927 कोठे केला? 1927मध्ये कोठे केला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 चौदार तळेचा सत्याग्रह आणि तो महाड येथे केलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, टिंबटिंब यांना महाराष्ट्राचे ईश्वर सागर असे म्हणतात. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 विष्णू शास्त्री पंडित यांना महाराष्ट्राचे ईश्वर विद्यासागर असे म्हणतात. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे,
कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण होते? कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 करमवीर भाऊराव पाटील हे संकल्पनेचे मूळ जनक होते. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 आहे. कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक करमवीर भाऊराव पाटील हे होते. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प येथे आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प टिंबटिंब येथे आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे, साक्री. महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प साक्री येथे आहे. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, करमवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये टिंबटिंब शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 रयत शिक्षण संस्था. या संस्थेची स्थापना करमवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये केलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मुद्रा आढळते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 तांबडी मुद्रा. तांबडी मुद्रा ही कोकण किनारपट्टीवर आढळत असते. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली वायू विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्रातील पहिली वायू विद्युत प्रकल्प आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोयना धरण कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 महाराष्ट्र राज्यामध्ये कोयना धरण आहे. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भीमा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 उजनी धरण हे भीमा नदीवर बांधलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 चिखलदरा. चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे आणि ते अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 नाशिक. नाशिक या जिल्ह्यामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ मुख्यालय आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला किती कलमे व परिशिष्टे होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 कलम 395 ते 8. भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 355 कलमे आणि 8 परिशिष्टे होते. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय नागरिकत्व कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बनवण्यात आलेला होता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 1955 मध्ये भारतीय नागरिकत्व कायदा बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालय यांच्याशी संबंधित कलम कोणता आहे? सर्वोच्च न्यायालय यांच्याशी संबंधित कलम कोणते आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 कलम 124. कलम 124 हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाशी संबंधित कलम आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 राष्ट्रपती. राष्ट्रपती हा राष्ट्रीय संरक्षण समितीचा प्रमुख असतो. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 राष्ट्रपती. नेक्स्ट प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3
चेतापेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते किंवा रासायनिक संज्ञा कोणती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 Cu ही कॉपर या मूलद्रव्याची रासायनिक चिन्ह किंवा संज्ञा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, हाडाचा निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी व्हिटॅमिन डी ची. हाडाचा निकोप वाढीसाठी व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते. नेक्स्ट प्रश्न आहे, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होत असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 गलकंड. गलकंड हा रोग आयोडीनच्या कमतरतेमुळे होत असतो, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मानवातील गुणसूत्राची संख्या टिंब इतकी आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 46. मानवातील गुणसूत्राची संख्या 46 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जगातील पहिले AI शहर कुठे स्थापन करणार आहे? जगातील पहिले AI शहर कुठे स्थापन करणार आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 बँगलोर. बँगलोर येथे जगातील पहिले AI शहर स्थापन करण्यात आलेले आहे, बँगलोर. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा.